आज सकाळपासूनच विधान परिषद निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। एकूण 17 जागांपैकी तब्बल 16 जागांवर महायुतीने विजय मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे। निवडणुकीपूर्वी 6 जागा या बिनविरोध निवडून आल्या होत्या, त्यामुळे उरलेल्या 11 जागांवर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं। या निवडणुकीत सुरुवातीपासूनच ड्रामा पाहायला मिळाला, पण या सगळ्या निकालांमध्ये सध्या सर्वाधिक चर्चा होतीये ती म्हणजे नाशिकच्या निवडणुकीची। कारण इथे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी विजय मिळवत सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय। मात्र या निवडणुकीआधी नेमकं काय घडलं होतं, गोकुळ गीते यांचा विजय कोणत्या जागेंवर कोणी कुठे बाजी मारली आहे आणि महत्त्वाच्या जागा कोणत्या आहेत, सगळं काही जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सुरुवातीपासूनच विधान परिषद निवडणुकीत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। निवडणुकीआधी 17 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत 6 जागा या बिनविरोधच झाल्या होत्या, त्यामुळे उरलेल्या 11 जागांवर सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवार नाराज होते, काहींनी उघडपणे बंडखोरी केली, त्यामुळे पक्षश्रेष्ठींना वारंवार बैठका घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करावा लागला। या सगळ्यात नाशिक, नागपूर, जळगाव आणि सांगली, सातारा या मतदारसंघांमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती, कारण या जागांवर चुरशीची लढत पाहायला मिळाली। अखेर आज निकाल लागल्यानंतर महायुतीने जवळपास एक हाती विजय मिळवलाय। भाजपने सर्वाधिक 11 जागा जिंकत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय, तर शिंदे यांच्या शिवसेनेला 4 जागांपैकी 3 जागा मिळाल्यात आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळाल्यात, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झालाय। त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलंय। या सगळ्या निकालात महत्त्वाचे विभाग म्हणजे नाशिक, जळगाव, सांगली, सातारा या जागांची जास्त चर्चा रंगली आहे। सगळ्यात आधी जाणून घेऊयात जळगाव बद्दल। शिंदे गटाच्या रेश्मा काळे यांनी बंडखोरी करत उमेदवारी कायम ठेवली होती आणि आता त्यामुळे महायुतीमध्ये तणाव हा आणखीनच वाढला होता। पण मतदानाच्या काही दिवस आधीच काळेंनी शिंदे यांची भेट घेतल्यानंतर पक्ष आदेश मानून आपली उमेदवारी मागे घेतली आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांना पाठिंबा जाहीर केला आणि आज जळगाव मधून भाजपचे नंदकिशोर महाजन यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवलाय। मात्र या विजयाने रेश्मा काळे कुठेतरी नाराज आहेत। यानंतर पुढचं म्हणजे नागपूर विधान परिषद निवडणुकीचं पाहिलं तर भाजपचे उमेदवार राजीव पोतदार यांनी विजय मिळवलाय। नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला असल्याने येथे सुरुवातीपासूनच त्यांना मजबूत असा पाठिंबा दिसून आला, त्यामुळे विदर्भात भाजपची पकड ही पुन्हा एकदा ठळकपणे सिद्ध झाली आणि आता सगळ्यात महत्त्वाची जागा म्हणजे नाशिक मधील मतदारसंघ निवडणुकीत सुरुवातीपासूनच मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला होता। या निवडणुकीत महायुती आणि विरोधी गटातील अधिकृत उमेदवारांबरोबरच बंडखोर उमेदवार म्हणून गोकुळ गीते यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आलं। उमेदवारीवरील नाराजी, स्थानिक गटबाजी आणि पक्षांतर्गत संघर्ष यामुळे नाशिकमध्ये वातावरण जास्त तापलेलं होतं। पण अखेर या सगळ्या घडामोडींनंतर गोकुळ गीते यांनी विजय मिळवत सर्वांनाच धक्का दिलाय। विशेष म्हणजे विजयानंतर गोकुळ गीते यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काही मतं मांडली आहेत। पुढील राजकारणाबाबत त्यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून जो निर्णय घेईन तोच निर्णय हा माझा शेवटचा निर्णय असेल असं त्यांनी म्हटलंय। त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क आता सुरू झालेत। गोकुळ गीतेंना सांगण्यात आलं तर ते पुढे शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची दाट शक्यता आहे। त्यांच्या वक्तव्यातून त्यांनी कोणताही पर्याय बंद केलेला दिसत नाहीये, त्यामुळे येत्या काही दिवसात गोकुळ गीते काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर गीते यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला तर तो महायुतीसाठी आणखीन एक मोठा राजकीय फायदा ठरू शकतो। त्यामुळे पुढे काय होतं, गोकुळ गीते नेमका कोणता निर्णय घेतात, ते शिंदेंच्या शिवसेनेत जातात का की स्वतंत्र भूमिका कायम ठेवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा।